मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या मीरावर जोरात ओरडलेला असतो. मीरा सुद्धा आता एकदम गप्प राहते आणि विचारते, काय हो मी काय केलंय? ती सत्याला समजतं आपलीच चूक झालीये. मग तो म्हणतो की सॉरी, चुकून झालं. ते जरा टेन्शनमध्येच. मग त्यावेळी मीरा म्हणते, अहो बायकांना तर तुमच्यापेक्षा जास्त टेन्शन असतं, मग आम्ही सुद्धा तुमच्यासोबत असंच करायचं का? त्यावरती आता सत्या म्हणतो, जगात अशी एक सुद्धा बायको नाही जी नवऱ्यावरती अशी वासकन धावून जात नाही. तेव्हा मी कधी आले हो तुमच्या अंगावर अशी वासकन धावून, असं मीरा विचारते. त्यावरती सत्या म्हणतो, अगं तू फक्त बायको नाही आहेस, तू तर धूमकेतू आहेस. तुझी गोष्टच वेगळी आहे. परंतु जर का आपल्याला बघायचं असेल ना, तर आपल्या घरात अजून 3 बायका आहेत. तो आता निरूपा, देविका आणि त्याचबरोबर याबद्दल बोलत असतो की त्या कशा वासकन धावून जातात, सेम तसंच. मग तेव्हा मीरा म्हणते, कुठलाही विषय कुठे घेऊन जाऊ नका हो, पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, आता नाही सांगणार जा, असं ती हट्टानेच म्हणते आणि लगेचच आपलं काम करू लागते. तेव्हा सत्या तिच्या मागे मागे करतो आणि म्हणतो, धूमकेतू अगं सांग ना, कशाला भाव खातेस तू जास्त? तेव्हा मीरा नाहीच म्हणते. सत्या पुन्हा पुन्हा म्हणतो, ए धूमकेतू अगं सांग ना. हा मीरा म्हणते, सांगितलं ना नाही सांगणार म्हणून. त्यावरती आता मीरा म्हणते, सांगितलं असतं पण आता माझा मूडच गेलाय. त्यावरती सत्या म्हणतो, ठीक आहे पण तो केव्हा येईल? मीरा विचारते, पण कोण? सत्या म्हणतो, अगं तुझा गेलेला मूड. मग मीराज म्हणते की ठीक आहे सांगते तुम्हाला, आणि नंतर पुन्हा पलटी खाते, म्हणते की तुम्ही गेस करा बरं, नक्की माझ्या मनात काय आहे, आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. तेव्हा ती आता 5 पासून 1 पर्यंत आकडे मोजू लागते, पण सत्याला काही अंदाजच लागत नाही. मग आता मीरा विचारते, काय हो हे? सत्या म्हणतो, आता बायकांच्या मनात काय असतं हे जगातल्या कुठल्याही पुरुषाला नाही कळलं तर मग मला कसं काय कळेल? त्यावरती मीरा म्हणते, झालं का? पुन्हा बायकोचा उद्धार करायला सुरू झालात का? अहो तुम्ही नवरे स्वतःला काय समजता हो? एकतर तुम्हीच सगळ्यात जास्त कटकटे असता, कारण बायको तिच्या नवऱ्यासाठी एवढा मनापासनं विचार करते, पण त्याचं तुम्हाला ना खरंच काही सुद्धा नाही. सत्या म्हणतो, सॉरी, मला जरा विचार करू देत. मग आता तो विचार करू लागतो आणि म्हणतो, हो समजलं, तू माझ्यासाठी काहीतरी गोडाचं बनवणार बरोबर ना? गुलाबजामुन बनवणार आहेस का, असं तो विचारतो. त्यावरती मीरा म्हणते, नाही हो, असं खाण्यापिण्याचं नाही काही. तेव्हा सत्या म्हणतो, हो मग त्या देविकाने तुला धक्का मारण्याचा प्रयत्न केला आणि तीच तोंडावर पडली बरोबर? मग तो आता विचारतो, निरूपाला जुलाब झाले का? तेव्हा मीरा म्हणते की नाही हो, काही सुद्धा काय बोलताय? तेव्हा आता सत्या म्हणतो, असं कसं कळणार मला, काहीतरी हिंट दे की. मीरा म्हणते, बरं ठीक आहे, तुमच्यासाठी ते सुद्धा आता करते. तुमच्या आवडीची ती गोष्ट आहे ना, ती तुमच्यासाठी अगदी सरप्राईज असणार. तेव्हा सत्या म्हणतो, माझ्या आवडीची गोष्ट? असं म्हणून तो मीराकडे पाहून हसत म्हणतो, म्हणजे तूच ना? मग आता मीरास थोडी लाजू लागते. सत्या म्हणतो, अगं माझा एवढा विचार फक्त तूच करतेस ना गं, आणि म्हणूनच मी आपलं ते बोललो. मीरा म्हणते, नाही हो, मी सुद्धा नाहीये, मी आपलं दुसरंच काहीतरी बोलले. तेव्हा सत्या म्हणतो, मग बापाचं नाही तर आजीचं काहीतरी? तेव्हा मीरा म्हणते, नाही हो. तेव्हा सत्या म्हणतो, मग बारकीचं लगीन ठरलंय बरोबर? तेव्हा मीरा आता वैतागते आणि म्हणते, जाऊ द्या, माझ्या मनातलं ना उभ्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला ओळखता येणार नाहीये. असं म्हणून ती आता लगेचच आपल्या अंथरुणावर जाते आणि झोपून घेते. तर सत्य अजूनही विचारच करत राहतो की नक्की मीरा मला कोणतं सरप्राईज देणार आहे. तेव्हा सत्यासुद्धा आता अंथरुणावर पडतो आणि लगेचच काय असेल सरप्राईज, ते सुद्धा माझ्या आवडीचं, असा विचार करत करत राहतो. तर मीरा तो विचार करत असताना मात्र डोळे उघडून पुन्हा त्याच्यावर हसू लागते आणि मग नंतर गाढ झोपून घेते. तर सत्य अजूनही तोच आपला विचार करत बसतो. मग आता काही वेळानंतर त्याला राहवतच नाही. तो म्हणतो की मी आता ना धूमकेतूलाच विचारतो परत. असं म्हणून मीरा जिथे झोपलेली असते ना खाली, तेथे तो जातो, तिच्याजवळ झोपतो आणि हळूच विचारतो, ए धूमकेतू, धूमकेतू अगं उठ की. तेव्हा मीरा आता पूर्णपणे झोपेत असते आणि ती विचारते, काय आहे? तो म्हणतो, अगं काय सरप्राईज आहे सांग की. तेव्हा ती म्हणते, जरा एक दिवस दम काढा, उद्या कळेलच तुम्हाला. असं म्हणून ती पुन्हा एकदा कोस बदलून झोपते. त्यानंतर सत्या आता लगेचच मीराकडे पाहतो आणि तेथेच आपला पडतो. म्हणतो की इतके वेळा विचारलं पण धूमकेतू काही सांगानीच झालीये. असं म्हणून तो सुद्धा आता तेथेच आपला पडतो.
मग आता तो पडल्यानंतर हळूच आता निरूपा तेथे येते. तेव्हा सत्यासुद्धा आता निरूपाला बरोबर पाहतो की इथे निरूपा आली आहे, ते सुद्धा असं छपून छपून आम्ही झोपल्यानंतर. मग आता तो सुद्धा तिची गंमतच करण्याचं ठरवतो आणि लगेचच आपले डोळे झाकतो, जसं की मला माहीतच नाही आणि मी गाढ झोपलोय. आता आतमध्ये आल्यानंतर ती दार बंद करून घेते आणि सत्याकडे पाहत मनातच विचार करते, आता एवढी गादी आहे तरीही आपलं जमिनीवर झोपायचं आणि हीच आहे यांची लायकी. जाऊ दे, मला तरी काय करायचंय असं म्हणून ती दुर्लक्षच करते. पण आता ही फुलवाली दागिने देऊन गाडी घेऊन येण्याची स्वप्न बघत असेल आणि आता मी तेच दागिने लंपास करणार आहे आणि या मीराचं स्वप्न हे स्वप्नच राहणार. आता हळूहळू अगदी दबक्या पावलांनी, चोर पावलांनी निरूपा ही पुढे येत असते. तर सत्या मुद्दामच आता असं आळस आल्याचं नाटक करतो आणि पुन्हा एकदा झोपतो. तर निरूपा घाबरते आणि त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. त्यानंतर निरूपा आता पुन्हा एकदा कपाटाजवळ जाते आणि लगेचच हळूच अगदी त्या दोघांनाही समजू न देता कपाटाचं दरवाजा उघडणार. तितक्यात सत्या एक डोळा उघडून पाहतो की ही हा कार्यक्रम करतीये. त्यामुळे तो लगेचच उठतो आणि स्वतःचं ब्लँकेट घेत लगेचच तिच्या अंगावर टाकत चोर 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 असं मोठ्याने ओरडतो. निरूपासुद्धा ओरडू लागते. तेव्हा सत्या लगेचच बाप, आजी, पटकन बाहेर या असं म्हणून मोठ्या मोठ्याने ओरडू लागतो आणि आपल्या घरात चोर घुसलाय असं सांगतो. तेव्हा मीरासुद्धा आता खूपच घाबरते. ती ताडकन उठते आणि मोठ्याने ओरडू लागते. त्याचवेळी पंकज, देविका, आजी आणि इतर घरातील सगळेजण सत्याच्या रूममध्ये येतात. तर आता सगळेजण आल्यानंतर आजी विचारते, अरे बापरे, कोण आहे कोण आहे? तेव्हा लगेचच आता चोर आहे चोर आहे असं सत्या मोठ्यानेच म्हणतो. आता सुधाकरराव तेथे येत लगेचच काय झालं असं मोठ्याने विचारतात आणि लाईट्स ऑन करतात. तेव्हा देविका म्हणते, बाबा चोर आहे, अहो चोर आहे. सत्याने निरूपाला आता चांगलंच पकडून ठेवलेलं असतं. तिला अजिबात तो हालचालच करू देत नाही. त्यानंतर सत्या निरूपाची तेथे साडी पाहतो आणि लगेचच आजीकडे पाहतो. तेव्हा आजीलाही समजतं की नक्की काय घडलंय. मग आजीसुद्धा आश्चर्याने तोंडाला हात लावतात. त्यानंतर आता सत्या म्हणतो, बाप, मी आजच पेपरामध्ये वाचले, अख्ख्या सांगलीमध्ये ना चोरांची टोळी घुसली आहे आणि त्यांचा सुळसुळाट सुद्धा झालाय आणि याची हिंमत बघ ना या चोराची. चोरी करायला सुद्धा कुठे आलाय तर आपल्या घरात आलाय. पण ठेवला मी याला आता चांगलाच धरून. अरे तुम्ही बघताय काय, हाना याला असं म्हणून तो पंकजला म्हणतो की मार पटकन याला. तेव्हा पंकज म्हणतो, मी कसा मारू? सत्या म्हणतो, अरे हाना धरून. तेव्हा आजी म्हणते, अरे त्याने धरून ठेवलंय ना, मग तो कसा मारणार? तुमचे मोकळे हात आहे तर मारा की, चांगलंच मारा. कारण आपल्या घरात शिरताना त्याने 100 वेळा विचार करायला हवा. मारा मारा असं म्हणून आता लगेचच देविका आणि पंकज हे दोघेही चोराला म्हणजे निरूपाला चांगलंच असं बदडून काढतात. देविका आणि पंकज चांगलेच निरूपाची धुलाई करत असतात. तर आजी मात्र हसत असतात. त्यावेळी सत्याने चांगलंच आता निरूपाला घट्ट पकडवून ठेवलेलं असतं. मग पंकज म्हणतो, काठी घेऊन ये देविका, तू काठी घेऊन ये. देविका म्हणते, अरे आता कुठून काठी आणू आता सध्या मी? त्यानंतर आता आमच्या घरात चोरी करतोस का असं पंकज रागातच विचारतो. मग सत्या म्हणतो, अरे पंकज, अरे बाबड्या, जरा बुक्क्याने मार ना. तर सुधाकरराव म्हणत असतात की अरे थांबा जरा, ऐका. पण कुणीच ऐकायला तयार नसतं. त्यावेळी आता आजीसुद्धा म्हणत असतात की मारा जोरात आणि या अशा चोरांना ना अगदी पोकळ बांबूनेच मारायला हवं. त्यावरती सत्या म्हणतो, बाप, तू पाहिली का या चोरीची हिंमत? त्या घरात ही चोरी करायला आली. काय रे चोरा, एवढी हिंमत तुझी, सत्याच्या घरात तू चोरी करायला येतोस? तेव्हा सुधाकरराव आता म्हणतात की थांबा रे, नका मारू, आपण पोलिसांना बोलूयात, त्यांना काय करायचं ते करतील. तेव्हा आता मीराचं लक्ष लगेचच निरूपाच्या साडीकडे जातं आणि तिला समजतं ही तर निरूपा आहे आणि आपण हिला चोर समजले. त्याचवेळी आता ती काहीच बोलत नाही, एकदम गप्प राहते. तर पंकजचं आपलं सुरूच असतं बुक्क्यांनी मारायचं. निरूपाला चांगलंच आता त्याने झोडून काढलेलं असतं. सत्या मात्र या सगळ्याची मजा घेत असतो. तर आजी म्हणतात, अरे पोलिसांना काय करायचं ते करू देत, आल्यानंतर पण आपण आपल्या परीने काहीतरी करायला हवं ना, नाहीतर अशीच चोरी करत राहतील त्या घरात. तेव्हा देविका आणि पंकज चांगलेच आता हात साफ करून घेतात. तर सत्या अजूनच मोठ्याने म्हणत असतो, हा ना, अजून हा ना.
तेव्हा मीरालाच आता दया येते आणि ती पुढे जात म्हणते, अरे पंकज, देविका थांबा, त्या तर आपल्या, असं म्हणून ती निरूपा आहे असं सांगणार तितक्यातच आजी तिला मागे खेचतात. तर आता देविका आणि पंकजचा मार हा निरूपाला सहनच होत नाही. त्यामुळे आता ती लगेचच मोठ्याने ओरडते आणि आपल्या अंगावरचं ब्लँकेट दुसरीकडे फेकून देते. सर्वांना समजतं हा तर चोर नाही, ही तर निरूपा आहे. सगळेजण आश्चर्याने लगेचच तिच्याकडे पाहतात. तेव्हा मम्मा तू, असं पंकज मोठ्याने ओरडतो. त्यावरती आता निरूपा ही रागातच पंकजच्या एक कानाखाली मारते. तेव्हा पंकज आता गाल चोळतच बसतो. देविकाला वाटतं की आपल्याला सुद्धा ही मारेल. या विचाराने ती पंकजच्या पाठीमागे जाऊन लपते. सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता सुधाकरराव विचारतात, काय इथे कशी तू? मग आता मीरा पण आता गालात हसत असते. तेव्हा सत्या विचारतो की ए निरूपा, तू होती काय? मला वाटलं चोरटच आहे, म्हणून मी अंगावर ब्लँकेट टाकलं. मग आजी आता जोरातच ओरडतात की एखाद्याच्या खोलीत जर कोणी चोरून शिरत असेल, घुसत असेल, तर त्याला चोर नाही मग काय, चोराची महाराणी म्हणायचं का? तर आता लगेचच निरूपा ही पंकज आणि देविकावर खूपच ओरडू लागते. ती त्या दोघांनाही म्हणते, पंकज, देविका, तुम्हाला समजत नाही का रे? अरे हा मार म्हणाला तर तुम्ही लगेच मारायला लागलात. अरे अगोदर बघायचं तरी होतं नक्की कोण आहे. तुमच्या हातांना काय अंदाज नाही का? मला मारलं असं म्हणून ती रडू लागते. त्याच वेळी आता सत्या मात्र या सगळ्याची मजा घेत असतो. तर पंकज देविकाला वाईट वाटतं. तेव्हा पंकज आता माफी मागतो आणि म्हणतो, मम्मा अगं मला तरी काय माहीत, हे सगळेजण म्हणाले चोर चोर, मग मी तरी काय करणार सांग बरं, मी आपलं मारलं तुला. त्यावरती देविकासुद्धा म्हणते, हो ना, आम्हाला वाटलं खरंच चोर आहे आणि आम्हाला माहीतच नव्हतं तुम्ही आहात म्हणून आम्ही डायरेक्ट मारलं तुम्हालाच. तेव्हा निरूपा रागातच म्हणते, अरे सारखं सारखं काय ते म्हणताय, चोर चोर चोर, चोर नाही आहे मी, सांगितलं ना एकदा. तेव्हा देविका म्हणते, सॉरी आई, अहो तुम्ही नाही. मग आता पंकजसुद्धा म्हणतो, सॉरी मम्मा, सॉरी. त्यावरती आजी विचारतात, काय ग निरूपा, तू आत्ता यावेळी यांच्या खोलीमध्ये नक्की काय करतीयेस? तेव्हा सत्यासुद्धा म्हणतो, अगं बोल की, काय करतीयेस तू आत्ता या वेळेला इथे, ते सुद्धा अगदी अंधाराचं. अगं डोसक्यावरती अशी चादर टाकून आणि ते सुद्धा असं कपाटामध्ये काय शोधत होतीस? तेव्हा निरूपाला आता काय उत्तर सांगावं कळत नाही. सगळेजण तिच्या उत्तराची वाट पाहत असतात. ती म्हणते, मी आपली अशीच आले होते, खिडक्या दारं बंद आहेत की नाही हे पाहायला. त्यावरती आजी आश्चर्याने विचारते, काय तू पण यांच्या खोलीमध्ये का आली होतीस? तू ना फक्त स्वतःच्याच खोलीचं बघायचं की, असं म्हणून त्या ओरडतात. मग आता निरूपाकडे या प्रश्नाचं उत्तरच नसतं. तेव्हा सत्या विचारतो, निरूपा पण असं अंधाराच्या खोलीमध्ये असं डोक्यावर चादर घेऊन कोण फिरतं सांग बरं? पण मला सांग निरूपा, एक मिनिट, अगं तू कपाटाजवळ नक्की काय करत होतीस? तेव्हा सगळेजण धक्क्याने निरूपाकडे पाहतात. त्यावेळी आता निरूपाला काय उत्तर द्यावं हे सुद्धा सुचत नसतं. तेव्हा ती म्हणते, बघायला आले होते. तेव्हा सत्या विचारतो, काय बघायचं होतं? निरूपा अजूनच गप्प राहते. मग आजी म्हणते, अगं बोल की, काय बघायचं होतं तुला? त्यानंतर आता सुधाकरराव सुद्धा विचारतात, अगं बोल ना निरूपा, काय बघायला आली होतीस? तेव्हा ती म्हणते, मी एकदा सांगितलं नवं की मला माझ्या घराची काळजी आहे आणि काही चोरायचंच असतं तर मी यांच्या खोलीत का आले असते? यांच्याकडे काय आहे चोरण्यासारखं? आणि मुख्य म्हणजे हे माझं घर आहे, मी कधीही कुठेही जाऊ शकते. अशी उडवाउडवीची उत्तरं देऊन आता निरूपा विषय टाळण्याच्या प्रयत्नात असते. सत्या म्हणतो, आज्जे, मला तुझ्या ह्या सुनेचं एकही शब्द पटत नाही आहे बघ. हे बघ, ती काय म्हणतीये की सगळं घर तिचं आहे, मग असं तोंड लपवून फिरायची हिला काय गरज आहे सांग बरं? तिने सरळ यायचं, लाईट लावायची आणि घुसायचं ना मग कुठल्याही खोलीमध्ये. हे असं चादरीमध्ये लपून चोरासारखी का घुसली असेल? त्यानंतर निरूपा म्हणते की उगीच कशाला पराचा कावळा करायला लागलास? तुम्ही काही सुद्धा म्हणा, पण मी इकडे चोरी करायला आलेच नव्हते. आता मला जाऊन झोपायचं आहे, हाडं मोडली सगळी माझी, असं म्हणून ती पंकजकडे रागातच पाहते. तर पंकज अजूनच घाबरतो. तर आता ती पंकजला म्हणते की मी तुला ना नंतर बघते आता. तेव्हा पंकज म्हणतो, सॉरी मम्मा, सॉरी. तरीही आता निरूपा रडत रडतच तेथून जाते. तेव्हा निरूपा रडत जाते, त्यामुळे आता पंकज, देविका तिच्या पाठोपाठ जातात. आई असं करतात. त्यानंतर आता सगळ्यांनाच गालात हसू येतं. तेव्हा सत्याने चांगलीच आता निरूपाची जिरवलेली असते.
त्याला माहीत असतं ही कोणत्या तरी उद्देशानेच इथे आली होती, म्हणून त्याने आता पंकज आणि देविकाकडूनच निरूपाची चांगल्या प्रकारेच धुलाई करून घेतलेली असते. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात की जाऊ द्यात, तुम्ही आपलं घ्या झोपून आता. ए आई, तू पण चल की आता झोपायला. त्यानंतर आजी म्हणतात की हो, पण हे बघ सुद्धा, तुझ्या खोलीचं दारसुद्धा आतमधून पटकन व्यवस्थित लाव हा, नाहीतर तुझी बायकोसुद्धा खोलीमध्ये जाईल अगदी चोरासारखी. तेव्हा सत्या, मीरा आणि सुधाकर राव हसू लागतात. सुधाकर राव हे आता तेथून जातात तर सत्या हसतच पुढे येतो आणि आजीला म्हणतो, आजी कसा पकडला चोर, दे बरं हातावर टाळी. तेव्हा आजी आता त्याच्या हातावर टाळी देते आणि खूपच खुश होते. तर दुसरा दिवस उजाडतो. निरूपा आता आवरून वगैरे बाहेर येते आणि पाण्याची पिशवी घेऊन आता तेच आपलं मान शेकू लागते, कारण आता तिला पंकज आणि देविकाने चांगलाच बुक्क्यांनी मार दिलेला असतो. तेवढ्यातच पंकज आणि देविकासुद्धा आवरून बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर देविका लगेचच आता पंकजला खुणावते. मग आता दोघेही सॉरी म्हणत असतात, पण आता निरूपा ऐकतच नाही. तेव्हा आता तो म्हणतो, मम्मा एकदा तरी बघ ना ग माझ्याकडे प्लीज. ती अजिबात त्यांच्याकडे बघतच नाही. आता अगदी पुढे येऊन माफी मागणार असतो, त्याच वेळी निरूपा म्हणते, हे बघ अगोदर मागे निघ मागे अगोदर. देविका सांगू लागते की आई, अहो आम्हाला खरंच माहीत नव्हतं की तुम्ही होतात म्हणून, आणि अगोदर यानेच मारायला सुरुवात केली आणि म्हणून मी मारलं. तेव्हा आता निरूपा दातोट खाते आणि म्हणते, अरे मारायच्या अगोदर बघायचं ना तुम्ही नक्की कुणाला मारताय. त्यावरती पंकज म्हणतो, पण हे सगळं करण्या अगोदर तू आम्हाला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं ना. तेव्हा निरूपा अजूनच रागात त्याच्याकडे पाहते. तो जरा गडबडतो आणि म्हणतो, पण तू एकटी त्या काळोखामध्ये काय करत होतीस, आणि जर त्यांच्या रूममध्ये चोरी करण्यासारखं काही नव्हतं तर चोरासारखी त्या रूममध्ये कशाला गेली होतीस तू. तेव्हा ती रागातच म्हणते, वेळ लागलं होतं ना मला म्हणून गेले होते. त्यावरती देविका म्हणते, आई अहो लाईट ऑन करून तरी जायचं ना. मग पंकज म्हणतो, हो ना लाईट ऑन करून जायचं. निरूपा अजूनच रागात त्याच्याकडे बघते. त्यानंतर ती विचारते, मला सांगा आई, काही प्रॉब्लेम आहे का. पण अहो असेल तर आपण मिळून सोल्युशन काढू ना त्याचं. तेव्हा तो म्हणतो की एक्झॅक्टली मम्मा, इनफॅक्ट तुझ्या डोक्यामध्ये काही चालू होतं तर तू आम्हाला सांगायला हवं होतंस ना अगोदर, म्हणजे आपण मिळून सगळं काही प्लॅन केलं असतं अगोदर. तेव्हा निरूपा आता त्या दोघांना इशारा करून जवळ बोलवते. तेव्हा ते दोघेही जरा घाबरतात. तर पंकज आता डायरेक्ट कानच पकडतो. ती म्हणते, अरे मारत नाही, इकडे या ना जरा. तेव्हा ती आता सांगू लागते, काल सासूबाईंना आणि मीराला मी बोलताना ऐकलं. अरे सासूबाईने ते दागिने मीराला दिले ना, मीरा ते विकून साठी गाडी घेणार आहे. हेच ऐकून आता पंकज आणि देविका दोघेही धक्क्यानेच विचारतात, काय. मग निरूपा म्हणते, अरे म्हणूनच मी ठरवलं होतं त्यांना ते दागिने अजिबात द्यायचेच नाहीत. म्हणजेच मी जर दागिने लंपास केले तर ती कुठून घेणार गाडी सांगा बरं, आणि कुठून देणार सरप्राईज. त्यावरती देविका म्हणते, अरे पंकज पाहिलं का, हा प्लॅन आहे तर त्यांचा. निरूपा म्हणते, हो त्यांचा हाच प्लॅन होता. तेव्हा आता लगेचच देविका म्हणते, आई डोंट वरी, तुम्हाला हवंय ना अगदी तेच होणार आता. तेवढ्यातच मीरा आता रूम बाहेर येते. तेव्हा आता आई मीरा आली, तुम्ही एक काम करा, तिला काहीही करून थांबवा, बाकी मी बघते सगळं. आता मीरा ही ते दागिने घेऊन बाहेरच निघालेली असते. ती खूप खुश असते. त्यावेळी निरूपा म्हणते, मीरा थांब इथे 1 मिनटं. तेव्हा काय झालं सासूबाई असं मीरा विचारते. तेव्हा तू कुठे चाललीस ग असं हातात असलेल्या कॅरीबॅगकडे निरूपा पाहत तिला विचारते. त्यावरती मीरा म्हणते, ते एक महत्त्वाचं काम आहे ना, तेवढं जरा करून येते. माझं काम सांगितलेलं ते तू केलंच नाही आहेस असं निरूपा म्हणते. त्यावरती मीरा म्हणते, हो घरातली सगळी कामं राहिली आहेत आणि थोडी राहिली आहेत ती आल्यानंतर करते, पण माझं एवढं काम होऊ द्यात अगोदर. त्यावरती निरूपा म्हणते, हे बघ एक काम करायचं, तू मी सांगते बटाटे वडे बनव आणि हिरवी चटणीसुद्धा त्याबरोबर हवी आहे, आणि बेसिनमध्ये थोडी भांडी आहेत ना तीसुद्धा तू व्यवस्थित घासून घे. मग निरूपाला असं काम सांगताना पाहून मीरा म्हणते, अहो पण मला बाहेर जायचं आहे. तेव्हा निरूपा मोठ्या तोऱ्यातच म्हणते, निघ तिकडे आणि घे पटकन बटाटे वडे करून. तेव्हा मीरा ठीक आहे असं म्हणते आणि गुपचूपच किचनकडे वळते. त्यानंतर आता मीरा जेव्हा तेथून जाते ना तेव्हा देविका मोकळा श्वास घेते आणि निरूपाला म्हणते, आई तुम्ही ना आता अगदी छान आराम करा, पुढे बाकी मला काय करायचं आहे ना ते मी बघतेच. तेव्हा निरूपा म्हणते, हो चालेल असं म्हणून ती पाण्याची पिशवी घेत आई असं ओरडत तेथूनच जाते.
तेव्हा मात्र देविका आणि पंकज हे आता ते दागिने कसे चोरायचे याचाच विचार करू लागतात आणि एकमेकांकडे पाहतात. आता मीरा किचनमध्ये गेलेली असते, त्यामुळे या दोघांचं सगळं काही लक्ष तिकडेच असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा ही घरात काम करत असते, तेव्हा तिने दागिन्यांची पिशवी तेथे सोफ्यावर ठेवलेली असते. तर लादी पुसत असताना देविका नेमकी तिच्या पाठीमागे जाते आणि तिला कळूही न देता लगेचच ती पिशवी उचलते आणि सेम तशीच पिशवी ती तेथे ठेवते. मग काही वेळानंतर मीरा लगेचच आता तीच पिशवी घेऊन नेमकी तिकडे सोनाराकडे जायला निघते. एका खुश होत निरूपाजवळ जाते आणि म्हणते, आई तुमचं काम झालंय, हे पहा ती जी दागिन्यांची पिशवी घेऊन गेली होती ना, त्यात मी दगड भरून ठेवले आहेत आणि ही पहा दागिन्यांची पिशवी मी घेऊन आले आहे इकडे. त्यावेळी आता निरूपा म्हणते, म्हणजे ती सोनाराकडे गेल्यावर काय दाखवणार? देविका म्हणते दगड, निरूपा म्हणते धोंडे, असं म्हणून ते खुश होते. काही वेळानंतर मीरा ही घरी येते आणि आजीला व सत्याला म्हणते, चला तुमचं सरप्राईज आलंय. तेव्हा आता देविका आणि निरूपाचा चेहराच पडतो. त्या दोघींना समजतं की काहीतरी गडबड झाली आहे, कारण या मीरा गाडीसुद्धा घेऊन आली. ती आता घरातील सर्वांना बाहेर घेऊन जाते, सत्याच्या डोळ्यावर हात ठेवते आणि सरप्राईज असं म्हणून ती लगेचच त्याच्या डोळ्यांवरचा हात काढते. सत्याची नवी कोरी गाडी तेथे उभी असते. ते पाहून सत्याला आता विश्वासच बसत नाही की माझी गाडी मला पुन्हा एकदा मिळाली. तर आता सत्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मीरालाही तेवढाच आनंद होतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.